तर नमस्कार, गुड इव्हनिंग. आज जे आपलं ठरलं होतं म्हणजे ठरलं होतं हे सगळ्यांना माहित नाहीये, पण ठरलं होतं की निलेश बोलेल आज, निलेश डहाणूकर. तो गेले अनेक वर्ष फिशवर काम करतो, दोन्ही फील्ड वर्कर पण आहे आणि मॉलिक्युलर टॅक्सॉनॉमीवाला पण आहे. आणि त्यांनी फिशवरचं काम त्यांचं खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचे काही भाग माझ्या बऱ्यापैकी वाचनात आहे, काही ऐकून उडत माहिती आहे, सगळ्या काही डिटेलमध्ये माहिती असं नाही, परंतु ही स्ट्रीम मधले फिशेस आहेत. मग त्यांनी एक अख्खी नवीन फॅमिली त्यांना आता सापडली. दे आर सबटेरेनियन फिश, म्हणजे कायम जमिनी खालच्या पाण्यामध्येच राहणारे, सरफेसला कधीच येत नाहीत. म्हणजे खरं न येणं अपेक्षित आहे, परंतु अलीकडच्या काळात ते सरफेसला दिसायला लागले आणि दे थिंक इज अ मेजर चेंज इन देअर डिस्ट्रीब्युशन वगैरे वगैरे. तर असं ते खूप इंटरेस्टिंग काम आहे. तो आज बोलणार होता, पण आज एक काहीतरी IUCN ची मीटिंग लागली आहे जी तो टाळू शकत नाही आणि ही ओव्हरलॅप होणार होती, मग त्यामुळे आम्ही ते पोस्टपोन केलं. त्यामुळे आज ठरलेलं काही नाही आहे. तर तुम्हीच काय ते ठरवायचंय आणि मग बोलू आपण. आता काय काही आले व्हॉट्सअपवरती काही सजेशन, अमुक करूया. तर हरकत नाही, आय एम ओपन टू एनिथिंग. तुम्हीच बोला. अजून निरंजन जॉईन झालेलं दिसत नाही, तो कदाचित आज पळ काढेल. पण असं एक व्हॉट्सअपवर आलं होतं की आजचा कट्टा निरंजनने घ्यावा म्हणून, म्हणजे त्याच्या कामावरती, पण तोच दिसत नाहीये मला अजून. सर, आपला उमेदवारच आला नाहीये. हा ना. बर, तुम्ही आधीच फोडून टाकला ना तुमचा प्लॅन, मग तो कसा येईल? त्याने आधीच पाहिला असणार. बर, गुप्त ठेवायला पाहिजे होतं तुम्ही. पण ठीक आहे, येईल कदाचित, बघूया. आला तर पकडा. बर, आणखीन एक सजेशन आलं होतं आणि ते आत्ता आजच दुसऱ्या एका संदर्भामध्ये तो विषय निघाला की ते प्लासेबो काय असतं. आपण त्याच्याबद्दल क्लिनिकल ट्रायल मध्ये त्याच्याबद्दल खूप बोललं गेलंय आणि आपणही केव्हा तरी त्याचा उल्लेख केला 2-4 वेळेला. पण ते काय असतं, तर जेव्हा कुठल्याही ड्रगच्या ट्रायल होतात, आत्ताच्या करंट सिच्युएशन मध्ये एक मागच्या 2 आठवड्यामध्ये अशा इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट घडले आहेत की हे सगळं रेमडेसिवीर आणि ही जी काही अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत, तर ती मोठमोठ्या क्लिनिकल ट्रायल मध्ये ती पूर्णपणे निकम्मी आहेत, पूर्णपणे कुचकामाची आहेत, त्याने काही फरक पडत नाही असं पब्लिश केलं लोकांनी. आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यामध्ये FDAने रेमडेसिवीर अप्रूव्ह केलं, अशी त्याला अगदी उलट टोकाची बातमी आली. ते ठीक आहे, ते राजकारण, ते जे काही चाललं असेल ते असो, पण या सगळ्यामध्ये प्लासेबो असा एक शब्द येतो. तर प्लासेबो याचा शब्दशः अर्थ असा आहे की टू प्लीज, म्हणजे बरं वाटणं, पण ते अशा अर्थाने की बरं वाटल्यामुळे बरं वाटणं, मानसिकरित्या बरं वाटल्यामुळे एखादा आजार बरा झाल्यासारखं वाटणं किंवा प्रत्यक्षात बरा होणं सुद्धा. म्हणजे काही लोकांच्या मते प्लासेबो हा शब्द केवळ तुम्हाला बरं आहे असं वाटणं एवढ्या पुरता मर्यादित आहे, पण तसा तो मर्यादित नाहीये. कारण ऍक्च्युअली अनेक याच्यामध्ये असं दिसलंय की खरोखरच बरं वाटतं. म्हणजे हे इव्हन बायोकेमिकल पॅरामीटर्स मध्ये फरक पडलेला दिसतो. सायन्स आणि सिम्पटम्स असे 2 शब्द आहेत. तर त्यापैकी सिम्पटम्स म्हणजे व्हॉट द पेशंट फील्स, आणि सायन्स म्हणजे जे तुम्हाला टेस्ट मध्ये किंवा डॉक्टरला तपासणीमध्ये दिसतं ते. तर फक्त सिम्पटम्सच बदलतात असं नाही, तर सायन्स पण बदलतात. आणि त्यामुळे केवळ मला काहीतरी माझ्यावर उपचार झालेले आहेत आणि आता मला बरं वाटणार आहे अशा भावनेने बरं वाटणं, याला प्लासेबो म्हणतात. आणि आता क्लिनिकल ट्रायल मध्ये प्लासेबो कंट्रोल हा आवश्यकच आहे असा आता पायंडा पडून गेलाय, फॉर राईट रिझन्स. खरोखर औषधानेच बरं वाटतंय का केवळ आपल्यावर उपचार झाला अशा भावनेने बरं वाटतंय, याच्यामध्ये फरक करण्यासाठी ज्यांना तुम्ही ऍक्च्युअली ट्रीट करत नसता
त्यांना सुद्धा तुम्ही ट्रीट करताय अशी भावना द्यायची असते. मग ती नुसत्या ब्लँक गोळ्या देऊन, म्हणजे नुसत्या स्टार्चच्या गोळ्या देऊन किंवा साखरेच्या गोळ्या देऊन किंवा असं काही ऍक्च्युअल ड्रग नसलेल्या अशा नुसत्या गोळ्या देऊन त्यांना त्यांच्यावर उपचार होतात असं भासवलं जातं. आता हे इतकं ऍक्सेप्ट झालेलं आहे की असं बरं वाटतं हे ऍक्सेप्ट केलंय लोकांनी. त्याच्या मागचे मेकॅनिझम काय आहे याच्यावरती जवळपास शून्य रिसर्च आहे. अगदीच नाही असं नाही. मला जर्मनीतली एक लॅब माहिती आहे की ती प्लासेबो या कन्सेप्ट वरतीच काम करते. त्यातल्या लॅब त्यामधले एका पोस्टडॉकशी मी एकदम मागे बोललो होतो बऱ्यापैकी वेळ. तर पण असे जर का अपवाद सोडले तर नक्की हे कशामुळे होतं, नक्की बऱ्या वाटल्याच्या भावनेने बरं का वाटतं, त्याच्या मागचे बायोकेमिकल पाथवेज काय आहेत, न्यूरो एंडोक्राइन पाथवेज काय आहेत वगैरे वगैरे हे अजून फारसं माहित नाही. काहीतरी फरक पडतो एवढं मात्र नक्की माहिती आहे. आणि तो फरक किती पडतो तर याचे काही एक्स्ट्रीम उदाहरणं अशी आहेत की डायबेटिक जी काही नर्वस सिस्टीमचे कॉम्प्लिकेशन्स असतात, न्यूरोपॅथी असते, तर त्याच्यासाठी जी ड्रग ट्रायल झाल्या त्याच्यामध्ये असं दिसलं की प्लासेबो मध्ये 40% लोकांना बरं वाटत होतं. आणि मग ड्रग घेतल्याने जर काही फारसा फरक पडला नाही, तोही असा 40-50% होता. ऑलरेडी 40% लोकांना बरं वाटतच होतं, त्यामुळे ड्रगने काही फरक पडला की नाही हे कळलंच नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 40% लोकांना बरं वाटू शकतं केवळ प्लासेबो इफेक्टमुळे. मग प्लासेबो इफेक्टमुळे बरं का वाटतं ह्याच्यावरती लोकांनी थिअरीज डेव्हलप करण्याचे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये एक निकोलस हम्फ्रे नावाचा माणूस आहे, ब्रिटिश आहे बहुतेक, माझ्या ते अगदी लक्षात नाही एक्झॅक्टली तो कुठला आहे ते. निकोलस हम्फ्रे हे मला, निकोलस हे 100%, हम्फ्रे बऱ्यापैकी कॉन्फिडेंटली आठवत आहे. जरा गुगल करून पहा, सापडेल तुम्हाला तो. तर ही इज अ व्हेरी सिनियर पर्सन. तर त्याला इकॉनॉमिक्सचे बॅकग्राऊंड आहे आणि त्यांनी प्लासेबो इफेक्ट आणि इकॉनॉमिक्स याची तुलना करून एक थिअरी मांडली. त्याचं म्हणणं असं की तुमचा जो काही शेअर बाजार गडगडतो किंवा सावरतो किंवा हे जे काही असतं हे जास्ती शीप मेंटॅलिटीमुळे होतो किंवा अशा प्रोसेसेसमुळे, काही फीडबॅक सायकल्समुळे होतं, पॉझिटिव्ह फीडबॅकमुळे होतं. तर याच्यामध्ये केवळ तुम्ही जर का अशी नुसती भावना तयार करू शकलात की अरे काही फार वाईट झालेलं नाहीये, भाव गडगडण्याचं काही कारण नाहीये, असं जर का 4-5 लोकांना, 4 लोकांना म्हणजे अगदी 4 नव्हे, बऱ्यापैकी टक्के लोकांना जर का असं वाटलं की खरोखर गडगडण्याचं काही कारण नाहीये बरं का, काय 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 विषय बिघडलेला नाहीये, तर आपोआप ते सगळं सावरतं. आणि ह्याच्या मागचा जो मेकॅनिझम आहे तो आणि फिजिओलॉजिकल मेकॅनिझम याच्यामध्ये कुठेतरी साम्य आहे. आणि साम्य ते थोडे डिटेलमध्ये दाखवलंय. मी आता अगदी मोघम स्टेटमेंट करतोय आणि अगदी आयत्या वेळेला हा विषय आल्यामुळे ते काय वाचलं हे माझ्या लक्षात नाही. पण निकोलस हम्फ्रेचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय, कारण आम्ही बोललोच, आम्ही जवळपास 15-20 मिनिटं या विषयावरती चर्चा केली होती. तर त्याच्या नावाने सर्च केलं तर कुठेतरी त्याचा पेपर तुम्हाला सापडेल. माझ्याकडे पण तो कुठेतरी आहे, पण आता या क्षणी मला ते डिटेल्स लक्षात नाही. तर त्याचं म्हणणं असं की आपल्यामध्ये सुद्धा असे बरेचसे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असतात आणि केवळ त्याच्यामध्ये एक बाजू तुम्ही चांगली केली की दुसरी बाजू आपोआप चांगली होते. म्हणजे मानसिक चांगली केली की शारीरिक आपोआप चांगली होते. आणि हे त्याच्यामध्ये काही गुड वगैरे काही नाही, तर असे पाथवेज आहेत म्हणून ते होतं. पण कित्येक मोठ्या मोठ्या ट्रायल्स मध्ये प्लासेबो कंट्रोल नाहीच आहे. म्हणजे डायबिटीसची सर्वात मोठी आणि स्टँडर्ड समजली जाते UKPDS नावाची क्लिनिकल ट्रायल, त्याच्यामध्ये प्लासेबो कंट्रोल नाही. आणि तरी सुद्धा ती ट्रायल स्टँडर्ड मानली जाते आणि त्याच्यामध्ये खूप स्टॅटिस्टिकल गफले त्या ट्रायलच्या रिपोर्टमध्ये असे खचून भरले. म्हणजे स्टॅटिस्टिक्स कसं वापरू नये हे शिकवताना मुलांना उदाहरण देण्यासाठी UKPDS उदाहरण द्यावं असं मी म्हणेन, म्हणजे मी तरी देतो. तर याच्यामध्ये आता आणखीन एक बारकावा असा की तुम्ही गोळी देताना असे देऊ शकाल की हे गोळा, ह्या गोळीने तुला बरं वाटेल असं म्हणून ती दिली तर प्लासेबो कंट्रोल झाला. पण बरं वाटणं म्हणजे नक्की काय, तर बरं वाटणं हे 2 किंवा जास्ती स्टेजेस मध्ये असू शकतं.
म्हणजे तुमचं कोलेस्टेरॉल कमी झाला किंवा शुगर कमी झाली म्हणजे बरं वाटलं का? तर कोलेस्टेरॉल किंवा शुगर कमी किंवा जास्ती झाल्यामुळे काहीच होत नसतं. होतं काय तर पुढे हार्ट अटॅक येणं हे त्याचं खरं वाईट स्वरूप आहे. कोलेस्टेरॉल वाढल्याचा त्रास होत नाही. ओके, त्रास कशात किंवा माणूस मरत नाही. माणूस मरतो कशाने? तर हार्ट अटॅक आल्यामुळे. म्हणजे तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट दिली, त्या ट्रीटमेंटने कोलेस्टेरॉल कमी झालं आणि मग हार्ट अटॅक कमी झाला का हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. तर तुम्ही एका पहिल्या लेवलला प्लासेबो वापरू शकता की एका ग्रुपला खरंच गोळ्या दिल्यात, दुसऱ्या ग्रुपला नुसतं ब्लँक काहीतरी दिलंय. पण देर इज अ सेकंड लेवल प्लासेबो. सेकंड लेवल प्लासेबो म्हणजे असं की माझं कोलेस्टेरॉल कमी झालंय किंवा माझी शुगर कमी झाली आहे त्यांना समजतं. त्याचं कारण असं की आता विशेषतः शुगरच्या बाबतीमध्ये घरोघरी टेस्ट करता येते. त्यामुळे तुम्ही काही पेशंट पासून लपवू शकत नाही किंवा त्याला असं भ्रमात ठेवू शकत नाही की हा तुझी शुगर खरोखरच कमी झाली आहे बरं का. तर त्यामुळे माझी शुगर कमी झाली आहे या भावनेने पुढची कॉम्प्लिकेशन टळू शकतात का? काही प्रमाणात टळू शकतात, म्हणजे तसा डेटा पण आहे. तर दिस इज अ सेकंड लेवल प्लासेबो. आणि एखाद्या क्लिनिकल ट्रायल मध्ये तुम्ही हवं तर फर्स्ट लेवल प्लासेबो कंट्रोल ठेवाल, तुम्ही सेकंड लेवल प्लासेबो कंट्रोल ठेवूच शकत नाही. आणि त्यामुळे प्रत्यक्षात जर तुम्हाला हार्ट अटॅक कमी झालेला दिसला तर तो खरोखरच कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे कमी झालाय का केवळ प्लासेबो इफेक्ट आहे हे आतापर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही. सांगू शकण्याचा काही मार्ग नाही, कारण सेकंड लेवल प्लासेबो ठेवूच शकत नाही. ही त्याची मर्यादा आहे. आज आम्ही खूप वेगळ्या विषयाबद्दल बोलत होतो आणि त्या ट्रायल्स होत्या ऍग्रिकल्चरल ट्रायल्स किंवा फील्ड ट्रायल्स. म्हणजे नवीन बियाणं असेल, नवीन खत असेल, नवीन काहीतरी फवारणी असेल, काहीतरी औषध असेल, हार्मोन असेल, प्लांट हार्मोन असेल, काही असेल, तुम्हाला फील्ड ट्रायल घ्यायची आहे. आता ऍग्रिकल्चरल फील्ड ट्रायलची माझा आजवर म्हणजे अगदी आतापर्यंत 1 वर्ष 6 महिन्यापूर्वीपर्यंत किंवा 3 वर्ष म्हणा, कारण आम्ही एक ट्रायल 3 वर्ष करतो, तोपर्यंत कधी संबंध आलेला नव्हता. आणि अलीकडेच मी त्या विषयातल्या काही लोकांशी बोलायला लागलो आणि ऍग्रिकल्चरल एक्सपेरिमेंट कसे असतात ते बघायला लागलो. आणि मला बायोमेडिसिनची थोडीफार बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि तिथे हा प्लासेबो आणि डबल ब्लाइंड ट्रायल वगैरे असा कन्सेप्ट असल्यामुळे मी जेव्हा इकडे बघायला लागलो तेव्हा मला असं आश्चर्य वाटलं की शेतीविषयक ट्रायल्स मध्ये ब्लाइंडिंग करतच नाही. जो माणूस ट्रायल कंडक्ट करतोय आणि त्याच्या हाताखाली जी काम करतायत त्या अख्ख्या टीमला माहित असतं की हा प्लॉट ट्रीटेड आहे, हा प्लॉट कंट्रोल आहे. आणि माहीत असल्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीवरती होतो आणि हे इनएव्हिटेबल आहे. म्हणजे असं होतं की तुमची ही ट्रायल कोणीतरी स्पॉन्सर केली, मे बी बऱ्याचदा एका कंपनीने स्पॉन्सर केली असते, कारण त्याचा प्रॉडक्ट टेस्ट होत असतो. आणि मग तुम्हाला माहिती असतं की कंपनीचे लोक कधी खुश होतील, मी जर का कंट्रोल आणि एक्सपेरिमेंटल मध्ये बऱ्यापैकी फरक दाखवला तर. हा फरक दाखवणं सोपं असतं आणि जर का तुम्हाला ते खुश व्हायला हवे असले तर तुम्ही त्या दोन्हीच्या मशागतीमध्येच पुरेसा फरक अंतर बाळगता. हे कॉन्शियस लेवलला असेल किंवा सबकॉन्शियस लेवलला पण असेल. पण जेव्हा तुम्हाला माहिती असतं की हे ट्रीटमेंट आहे आणि हे कंट्रोल आहे, त्यावेळेला तुमच्या हातूनच त्याच्या लहान सहान मशागतीमध्ये, बारकाव्यामध्ये, पाणी देण्यामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये फरक पडू शकतो. मग इथे ब्लाइंडिंग खरं तर व्हायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट करणाऱ्या माणसाला यातला कंट्रोल कुठला आणि टेस्ट कुठला हे शेवटपर्यंत माहिती असता कामा नये. जेव्हा रिझल्ट तुम्ही रेकॉर्ड करता त्याच्यानंतरच ते माहिती झालं पाहिजे. अशी पद्धत तिथे सरप्राइझिंगली नाहीये. मग त्याच्यानंतर मी वाचायला लागल्यानंतर मला असं लक्षात आलं की लोकांनी हे करून बघितलंय. म्हणजे फार्मिंगच्या फील्ड ट्रायल्स मध्ये ज्या वेळेला ब्लाइंडिंग केलं त्यावेळेला सिग्निफिकंट डिफरन्सेस मिळाले नाहीत. जिथं ब्लाइंडिंग केलं नव्हतं तिथे मिळाले, हे पण लोकांनी दाखवलंय. म्हणजे मग इथं ब्लाइंड ट्रायल्स व्हायला पाहिजेत आणि ट्रायल करणाऱ्याला माहित नसलं पाहिजे की यातलं कुठलं ट्रीटमेंट आहे आणि कुठलं कंट्रोल आहे. पण तशी पद्धत, तसं कल्चर त्या फील्डमध्ये संभव रुजलेलं नाहीये.
मग आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतोय. ते जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबरच ट्रायल करायची आणि शेतकऱ्यांना माहिती नसेल ते, मग त्यांचं मोटिवेशन कसं वाढत, म्हणजे असे असे अनेक त्यात आमचा सध्या विचार चालू आहे. आणि एका बॅक्टेरियल इनोक्युलंट बनवणाऱ्या कंपनी बरोबर ते करण्याचा प्रयत्न आहे. ते होईल न होईल ती वेगळी गोष्ट आहे, परंतु हा कन्सेप्ट मेडिसिनच्या फील्डमध्ये आहे पण ऍग्रिकल्चर फील्डमध्ये नाही. मग पुढे असा प्रश्न येतो की लॅब एक्सपेरिमेंट करणारे लोक सुद्धा कंट्रोल ठेवतात आणि हे ठेवतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की काही अगदी नॅरो सेक्टर्स मध्ये ब्लाइंडिंगचं कल्चर आहे. कल्चर म्हणजे ब्लाइंडिंगचा प्रघात आहे. काही एक्सपेरिमेंटर्स लॅब एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा कंट्रोल आणखी ट्रीटेड मध्ये ब्लाइंडिंग करतात, पण बहुतेक जण करत नाहीत. आणि त्यामुळे बऱ्याचदा ही शंका आपण घेऊ शकतो की जर का एक्सपेरिमेंट करणाऱ्याला माहिती असेल तर त्याच्या करण्यामध्ये फरक पडू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला डिफरन्स दिसू शकतो. ही अगदी सायकोलॉजिकली शक्य गोष्ट आहे. एनिवे, तर हे प्लासेबो खूप गहन प्रकरण आहे आणि ऍक्च्युअल मेडिसिन मध्ये ते कसं काम करतं त्यावरती पुरेसा अभ्यास झालेला नाही. मोठे फील्ड आहे, म्हणजे मला तो अभ्यास करण्याचा इंटरेस्ट निर्माण झाला होता. एक विद्यार्थिनी पण माझ्याकडे आली होती आणि तीच हे घेऊन आली की मला ह्याच्यावरती काम करायचं आहे. तर म्हटलं कसं काम करायचं मला अजून तरी माहित नाही, आपण त्याच्यावरती वाचायला सुरुवात करू, लोकांनी काय केलं हे बघायला सुरुवात करू, असं आम्ही केलं होतं. पण ही जस्ट मी आयझर सोडण्यापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे ते पुढे फारसं गेलं नाही. पण दिस इज अ पोटेन्शियल बिग फील्ड. त्याच्या मागचे मेकॅनिझम्स काय आहेत ते पाहणं. जसं प्लासिबो इफेक्ट आहे तसंच याच्या एक्स्ट्रीम अपोजिट पण असणारच ना, म्हणजे चांगलं वाटतं तर वाईट पण वाटतं. बरोबर. बरोबर. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ट्रीटमेंट बरोबर सोशल सपोर्टचा पण प्लासिबो असतो आणि काही सोशल सपोर्टने बरं वाटतं असं पण म्हणणारं एक स्कूल आहे, जे चुकीचं नाहीये. म्हणजे अनेक बाबतीमध्ये अनेक कॉन्टेक्स्ट मध्ये सोशल सपोर्टने बरं वाटतं, पण ह्याच्या उलट पण उदाहरण आहे. म्हणजे खूप स्ट्रेस असताना आणि आपण एकटेच आहोत असं म्हटल्यानंतर माणूस ते निभावून नेतो. आणि ज्या वेळेला, आणि असे अनेक डॉक्युमेंटेड उदाहरणं आहेत, विशेषतः हाय स्ट्रेस किंवा खूप जखमा असलेला माणूस धडपडत गावाकडे, म्हणजे जंगलात समजा अस्वलाने हल्ला केला आणि जबरदस्त जखमी झालेला आहे, असा माणूस कसा तरी धडपडत गावाकडे येतो. तो पूर्णपणे आपल्या बळावर गावाकडे येतो आणि आजूबाजूला 4 माणसं जमली आणि मदत मिळाली की त्याची शुद्ध हरपते. असं अनेक ठिकाणी होतं. आणि याच्या मागे सुद्धा हार्मोनल मेकॅनिझम्स आहेत की जोपर्यंत तुम्हाला सपोर्ट नाही तोवर दुसरं यू कांट रिलाय ऑन एनिथिंग, पण तुम्हाला स्वतःच ते करायचं असतं. सपोर्ट मिळाला की आता बाकीचे लोक आपली काळजी घेतील, देन यू कॅन लूज दॅट, जे काय आपण उष्ण अवसान म्हटलं त्याला तरी चालेल, ओके, जे आणलेलं असतं ते जातं आणि त्याच्यानंतर मग खरे स्ट्रेसचे सिम्पटम दिसायला लागतात. असं पण होतं. म्हणजे सोशल सपोर्ट कॅन वर्क बोथ वेज आणि दॅट कुड बी कॉन्टेक्स्च्युअल, पण याचे सुद्धा काही फार मेकॅनिझम्स माहिती आहेत अशाचा भाग नाही. एकूण प्लासेबो इज व्हेरी वेल ऍक्सेप्टेड ऍज अ फिनॉमिनन, पण त्याचा काही अभ्यास झालेला नाही. बरं, आलाय की निरंजन, तुला काही लोक तुझ्यावर हल्ला करणार होते, आता कोणीच बोलत नाही. काही हल्ला का करणार होते सर? काही नाही, तू बोलावंस कट्ट्यावर म्हणून. मी गप्पा मार, वैशालीत बसून गप्पा मारीन, कट्ट्यावरती नाही, आता ही वैशालीच आहे हे. सर, मला या प्लासिबो आणि ह्याचा एक प्रश्न असा होता की आता काही माझ्या मित्रांनी ते ट्रायल्स घेतलेले आहेत त्या वॅक्सिनचे, तर काही लोकांना त्यांनी वॅक्सिन दिली असणार आणि काही लोकांना इन्सुलिन, साधं आपलं डिस्टिल वॉटर मारलं असेल. तर पण ते सगळेच बिनधास्त झाले, समजा की आता काय आपण वॅक्सिन घेतलंय आणि आपल्याला काय होणार नाही, असं एक हे येऊ शकतो का माणसामध्ये की
हा, आता हे जे या इन्फेक्शन आणि वॅक्सिनच्या ज्या काही क्लिनिकल ट्रायल्स आहेत ना, त्या थोड्या जास्त ट्रिकी आहेत. हा. म्हणजे एरवी काय होतं की तुम्ही ज्यांना तो डिसीज ऑलरेडी, ट्रीटमेंटची जर का ट्रायल असेल तर ऑलरेडी ज्यांना तो डिसीज आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लासेबो आणि कंट्रोल ग्रुप करता. वॅक्सिन हे प्रिव्हेंटिव्ह गोष्ट आहे ना. होय होय. आणि प्रिव्हेंटिव्ह मध्ये आणि विशेषतः जर का इफ इट इज अ डेडली डिसीज, काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की यू गिव्ह एक्सपोजर टू द डिसीज एजंट, पण हे अगदी रिस्ट्रिक्टेडच्या गोष्टीमध्ये शक्य आहे. उदाहरणार्थ डायटरी काही फॅक्टर वगैरे असेल तर. परंतु इन्फेक्शस डिसीज आणि विशेषतः ज्याच्यामध्ये डेथ रेट बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये असं करणं शक्य नाही. मग काय केलं जातं, तर दोन गोष्टी केल्या जातात की एक तर जे वॅक्सिनेटेड आणि कंट्रोल ग्रुप जे असतील त्याच्यामध्ये न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या का हे पाहिलं जातं. ऍक्च्युअल इन्फेक्शन झालं का हे नाही पाहिलं जात ऍट वन स्टेज. आणि न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या असल्या तर तुम्ही म्हणता की व्हॅक्सिन वर्क झालं, म्हणजे नॉट बाय ऍक्च्युअल सिम्पटम्स. पण ही एक स्टेज झाली आणि आता सगळ्या ट्रायल्स याच स्टेज पर्यंत गेलेल्या आहेत, त्याच्या पुढे गेलेले नाही. त्याच्या पुढची स्टेज काय की तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते करता आणि देन यू ऍक्च्युअली लुक ऍट इन्सिडन्स. तिथे तू म्हणतोस हे येणं शक्य आहे की आपण काय वॅक्सिनेटेड आहोत म्हणून लोक काळजी घेण्याचं बंद झाले आणि त्यामुळे इन्फेक्शन झालं. हे खरंच शक्य आहे. दिस इज अ पॉसिबल रिस्क इन दॅट. पण हे इतकं सरळ नाही. म्हणजे तुम्ही मास्क वापरला नाही तर इन्फेक्शन होणार आणि मास्क वापरला तर होणार नाही असंही काही क्लिअर पिक्चर दिसत नाहीये. आणि मास्क वापरणं किंवा सोशल डिस्टन्सिंगमुळे किती प्रिव्हेंट होतंय याच्याबद्दलही काही डेटा कुठेही नाहीये. थोड्याशा ट्रायल्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी मास्क वापरणारे आणि न वापरणाऱ्यांचे कंपॅरिझन केले आणि ह्या ज्या पब्लिश ट्रायल्स आहेत एक जवळ 7-8 तरी पब्लिश ट्रायल्स आहेत याच्या, त्या सगळ्यांचं एकमत नाही. म्हणजे काहींनी इफेक्ट होतो असं म्हटलंय तर काहींनी आम्हाला काही इफेक्ट दिसला नाही असं म्हटलंय. म्हणजे जेवढं हे चित्र पेंट केलं गेलं आहे की ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि ही केली तर इन्फेक्शन दूर राहील किंवा किमान प्रोबॅबिलिटी कमी होईल, तर ती नक्की कमी होते का, किती प्रमाणात कमी होते याचं काहीही क्वांटिफिकेशन कन्सिस्टंटली नाहीये. काही स्टडीज मध्ये त्यांना 50% रिडक्शन दिसलं, काही स्टडीज मध्ये मार्जिनल दिसलं न दिसलं, उलट पण दिसलेलं आहे. असं का होतं सांगतो की एखादा उपाय जो प्रिव्हेंटिव्ह असेल तो आणि प्रत्यक्षामध्ये तो डिसीज होणं याच्यामधलं जे काही रिलेशनशिप आहे ती नॉन लिनियर आहे. नुसते नॉन लिनियर नाही, तर इट कॅन बी नॉन मोनोटॉनिक ऍज वेल. नॉन मोनोटॉनिक याचा अर्थ असा की ती रिलेशनशिप वाढतच जाते असं नाही, काही सेक्टरमध्ये कमी पण होऊ शकते किंवा ती परतही वाढू शकते. म्हणजे फक्त लिनियर किंवा नॉन लिनियर, पण जर का तो कंटिन्युअसली वाढतच असेल तर इट इज कॉल्ड मोनोटॉनिक. फक्त स्ट्रेट लाईन मध्ये असेल, कर्व मध्ये असेल, पण वाढती रिलेशनशिप. नॉन मोनोटॉनिक याचा अर्थ की एका भागामध्ये ती वाढते आणि दुसऱ्या भागात कमी होते. म्हणजे तुम्ही एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्यानंतर एका भागामध्ये किंवा एका मर्यादेपर्यंत ती प्रोटेक्टिव्ह आहे, पण त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट उलटा पण होतोय असं होऊ शकतं. आणि ही गोष्ट खूप पूर्वी म्हणजे 20-22 वर्ष होऊन गेली, जरा जास्ती 25 वर्ष होत आली. आम्ही हे पाण्याच्या बाबतीत दाखवलं होतं की पाण्याचे फिल्टर्स किंवा पाणी उकळून घेणं वगैरे जे आहे ते ऍटलिस्ट काही कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचा परिणाम उलटा होतो. म्हणजे जे लोक कायम शुद्ध पाणीच पितात किंवा त्यांना जर का चुकून जरी इतरत्र पाणी पिण्याची वेळ आली तर ते आजारी पडण्याची शक्यता खूप वाढते. म्हणजे ऍज अ लाईफ टाईम इफेक्ट
ऍक्च्युअली पाण्याच्या बाबतीत फार फसी असण्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. आणि जे लोक जास्ती फसी असतात त्याच्यामध्ये डायरेक्ट डिसीजचं प्रमाण जास्ती असल्याचं दिसतं, असं आम्हाला त्यावेळेस त्या डेटामध्ये दिसलं होतं. नाव दिस मे नॉट बी ट्रू इन ऑल कॉन्टेक्स्ट. काही कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला असं दिसेल की जे लोक जास्ती काळजी घेतात त्यांना कमी प्रमाणात डिसीज होतात, पण वेगळ्या काही कॉन्टेक्स्ट मध्ये ह्याच्या बरोबर उलट पण तुम्हाला दिसू शकेल. तर तसं हे मास्क मी खरोखर प्रोटेक्ट होतं का हे माझ्या समजुतीने नॉन मोनोटॉनिक असणार आहे. काही कॉन्टेक्स्ट मध्ये ऍक्च्युअली त्याचा चांगला परिणाम दिसतो, काही कॉन्टेक्स्ट मध्ये उलटा परिणाम पण दिसणं शक्य आहे की जे काही वापरत नाहीत ते लवकर इम्युन होतात, अक्वायर्ड इम्युनिटी त्यांना लवकर मिळते, आणि जे वापरतात त्यांना मिळत नाही, हे सुद्धा अशक्य नाही. आणि त्यामुळे आता जे काही सगळीकडे पहिल्यापासून बोललं जाते की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, बाहेर पडू नका म्हणजे तुम्ही प्रोटेक्ट व्हाल, हे खरोखरच असं होतं का कोणीही सांगू शकत नाही. दिस इज अ बिलीफ. तो अगदीच त्या बिलीफला पाया नाही असं नाही, काहीतरी आहे त्याच्यामध्ये, काहीतरी पाया आहे. पण सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो काम करतो कारण सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये सारखंच काम करतो असं काही आपल्याला सांगता येत नाही. सर या मास्क वरनं मला प्रत्यक्षात कामाच्या इथे आलेली एक अडचण सांगतो मी तुम्हाला, की आम्ही खूप ते कंपल्सरी केलं आणि ते सगळं टेम्परेचर घेतो आणि ते सगळं ते काय प्रोटोकॉल आहे ते फॉलो करतो आमच्या युनिटमध्ये, पण जी लोक शारीरिक कष्टाचं काम करणारी आहेत आमच्याकडे त्यांना मास्क घातल्यानंतर त्यांची एफिशियन्सी 50% आली आहे. डेफिनेटली कमी होते, कारण तुमचं हेच कमी होतं ना, रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज कमी होते. मग ते म्हणाले की आमच्याकडनं काम होत नाहीये. तर आता आमची अशी अवघड प्रश्न निर्माण झाला. पण मी म्हणलं मग तुम्ही गाडी भरत असाल किंवा उतरवत असाल तर तेव्हा मास्क काढून ठेवा किंवा खाली करा, आणि समोर कोणतरी माणूस येतो तेव्हा वर करा, दुसरं काही पर्याय नाही त्याला. हो ना, नाही खरंच गोष्ट आहे. शारीरिक कष्टाचे आणि खूप रिडिक्युलस आहे, पेपरमध्येही आलं होतं की आता स्पोर्ट्सना वगैरे सुरुवात झाली, कसं मास्क घालून कसं खेळणार, मास्क घालून फुटबॉल खेळला तर मरेलच तो. त्यामुळे ते शक्यच नाही. नाही, शारीरिक कष्टाची कामं खरंच नाही करत. आता जिम ओपन झाले आहेत ना, आता आमचं बिल्ड क्लिनिक पण सुरू झालं, तर काय नाही तिथे आल्यानंतर सगळेजण मास्क काढून ठेवतात. मास्क काढून कोणीही तरी करत नाही. नाही, शक्यच नाही. फिजिकल ऍक्टिव्हिटी कशी करणार चांगली इंटेन्स करायची असेल तर, बिकॉज इट इज ऍक्च्युअली साधी नुसती गाडी चालवताना सुद्धा अटेन्शन, माझा तरी अनुभव आहे की अटेन्शनची इंटेन्सिटी बदलते मास्कमुळे. अगदी अगदी अगदी, म्हणजे इट प्लेज ऍक्च्युअली ऑन युअर माइंड ऑल्सो. सो मला एक थोडा वेगळा प्रश्न होता, म्हणजे आता तू हे थोडं एक्स्ट्रापोलेट म्हणजे जरा विचित्र होईल कदाचित, असं जर म्हणजे इव्हन आयसोलेशन अगदी केलं फार जास्ती टाईट कडक, तर त्याचा ऑन द पर्सन ज्याला इन्फेक्ट झालेला आहे त्याच्यामधल्या व्हायरसचं बिहेवियर म्हणजे म्युटेशन मध्ये काही चेंजेस होत असतील का बिकॉज ऑफ दॅट? नाही, कंडिशनमुळे म्युटेशन मध्ये चेंजेस होत नाहीत. म्हणजे हे दिस इज अ फंडामेंटल बायोलॉजिकल प्रिन्सिपल की म्युटेशन्स मध्ये काही फोरसाईट नसते. काही कंडिशन म्हणजे जर ते रेडिएशन असेल तर म्युटेशनची फ्रिक्वेन्सी वाढते वगैरे, हे ठीक आहे, परंतु अमुक प्रकारची म्युटेशन अमुक कंडिशन मध्ये होतात असं नसतं. म्युटेशन्स आर रॅन्डम, आणि इथे रॅन्डम याचा अर्थ विदाउट एनी फोरसाईट. हे म्युटेशन मला जास्ती चांगलं ठरणार आहे म्हणून ते होईल, किंवा हे घातक ठरणार आहे म्हणून ते होईल, असं काही नसतं. हा, तसं नाही, म्हणजे वेदर लाईक दॅट द intention of from the virus perspective the spreadability now is getting limited, or its chance to spread gets hugely constrained. So whether it will lead to some different biological तर तेच सांगतोय की म्युटेशन होण्यामध्ये फरक पडत नाही.
मग फरक कशात पडतो? म्युटेशन, तो म्युटंट सिलेक्ट होणार की नाही याच्यामध्ये फरक पडतो. म्हणजे सिलेक्शन इज बेस्ड ऑन द कंडिशन, ऑन द कॉन्टेक्स्ट. म्युटेशन इज नॉट बेस्ड ऑन द कॉन्टेक्स्ट. तर सिलेक्शन मध्ये डेफिनेटली फरक पडू शकतो, पण तो कसा पडतो सांगतो की त्याच्यामध्ये खूप बारकावे आहेत आणि याच्यावरती लिटरेचर आहे बरं का बऱ्यापैकी, की तुम्ही जर का सगळेच म्हणजे जे इन्फेक्टेड आहेत ते सगळ्यांना आयसोलेट करत सुटलात, तर आता काय होणार आहे की आयसोलेट म्हणजे तुम्ही 100% प्रिव्हेंट नाही करू शकत स्प्रेड, पण मे बी 90% करता, 99% करता, 99.9% करता. 100% करणं हे तत्वतः अशक्य आहे. तर त्यामुळे मग कुठला व्हायरस स्प्रेड होणार? तर ज्याच्या स्वतःच्या कॉपीज खूप जास्ती झाल्या आहेत, म्हणजे ज्याच्या मिलियन्स मध्ये कॉपीज बाहेर पडतात त्यापेक्षा ज्याच्या बिलियन्स मध्ये बाहेर पडतात तो स्प्रेड होण्याची शक्यता वाढते. पण याच्या उलट जर का असं असेल की तुम्ही फक्त सिव्हिअर केसेस आयसोलेट केल्या, एसिम्प्टोमॅटिक किंवा इकडे तिकडे फिरत राहिल्या, तर मग ते एसिम्प्टोमॅटिक मधून तो व्हायरस पसरत राहील, सिव्हिअर केसेसचा आयसोलेट होत राहील. आता सिव्हिअर आणि सिम्प्टोमॅटिक ह्याच्यामधला जो फरक आहे तो काही अंशी होस्ट रिस्पॉन्समुळे आहे, पण काही अंशी ते व्हायरसची पण प्रॉपर्टी आहे की व्हायरस किती विरुलंट आहे. तर आणि म्युटेशन्स होत राहतात, त्यामुळे व्हायरसचे वेगवेगळे व्हेरियंट्स, वेगवेगळे व्हिरुलन्सचे व्हेरियंट्स कायम तयार होत राहणार, त्याच्याबद्दल काही शंका नाही, कारण म्युटेशन रेट खूप आहे. आणि व्हेरियन्स इज अ पॉलिजेनिक कॅरेक्टर. खूप निरनिराळ्या जीन्समुळे व्हेरियन्स ठरतो, व्हिरुलन्स ठरतो. त्यामुळे व्हेरियन्स इन व्हिरुलन्स इज एक्स्ट्रीमली कॉमन. आणि मग अशी जर का परिस्थिती असेल की जो कमी व्हिरुलंट आहे तो तुम्हाला हिंडू फिरू देतो आणि त्यामुळे त्याचा स्प्रेड जास्ती होतो, आणि जो खूप व्हिरुलंट आहे तो सिम्पटम्स दाखवतो, मग तुम्ही त्याला लगेच आयसोलेट करता आणि मग तो स्प्रेड होण्याची शक्यता कमी होते. असं जर का झालं तर द लेस व्हिरुलंट विल स्प्रेड रॅपिडली, मेक द पॉप्युलेशन इम्युन, आणि मग या व्हिरुलंटला काही खर्च करता येणार नाही. हे ऍक्च्युअली होतंय, आणि हे होतंय याचा एव्हिडन्स आहे. आता 60-70 हजार जिनोम पब्लिश झाले, त्याच्यामध्ये सुद्धा हे दिसतंय की द व्हायरस हॅज बीन इव्हॉल्विंग. त्याच्या काही कॅरेक्टर असतात, त्याला सिनोनिमस टू नॉन सिनोनिमस रेशोज वगैरे असे काही असतात. दे इंडिकेट द व्हायरस इज ऍक्टिव्हली अंडरगोईंग सिलेक्शन. आणि मग काही लोकांनी असं दाखवलंय की अमुक प्रकारची म्युटेशन ज्या भागामध्ये जास्ती दिसले त्या भागामध्ये डेथ रेट खूप कमी आहे. सो दिस इज अन इनडायरेक्ट एव्हिडन्स पण आहे. म्युटेशन्स हॅव बीन रिलेटेड टू क्लिनिकल टाइप्स इन द करंट एपिडेमिक. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की कुठल्या कंडिशन मध्ये व्हायरस जास्ती इन्फेक्शियस व्हायरस पसरेल, कुठल्या कंडिशन मध्ये त्याला फायदा मिळेल, कुठल्या कंडिशन मध्ये इट विल बी सिलेक्टेड अगेन्स्ट, असं होतं. ओके, आणि ऍक्च्युअली या एपिडेमिक मध्ये तसं होताना दिसतंय. सर पण काही स्पेसिफिक म्युटेशन पण लोकांनी दाखवलेत. आता मी त्या म्युटंटचं नाव वगैरे विसरलो, त्या नावाशी आपल्याला काही कर्तव्य नाही, पण एक म्युटंट असा आहे की तो इतरांपेक्षा खूप झपाट्याने पसरतो, पण तो व्हिरुलंट मात्र नाहीये. आणि आता सेकंड वेव्ह युरोपमध्ये आली आहे, त्याच्यामध्ये हा म्युटंट खूप कॉमन झालाय. आणि त्यामुळे आता युरोपमध्ये सगळीकडे असं दिसतंय की मार्च एप्रिल मध्ये जेव्हा खूप मोठा गवगवा होता त्याच्या दुपटीने तिपटीने आता इन्फेक्शन पसरलंय, पण लोक मरत नाहीयेत पहिल्यासारखे, आता खूप कमी संख्येने मरतायत, पण स्प्रेड तर खूप वाढलाय. माझा त्याच्याबद्दलच प्रश्न होता की व्हायरस कमी व्हिरुलंट झालाय हे कारण आहे, आणि मेडिकल फ्रॅटर्निटीचं सुद्धा आता एसओपी तयार झाला असेल ना एवढे पेशंट बघितल्यावरती. पण आता कसं आहे माहितीये का की हे खूप जण म्हणतात की आणि विशेषतः मेडिकल फील्ड म्हणले की नाही आता आम्हाला समजलं की त्याला जगवायचं कसं. पण प्रत्यक्षात ज्या क्लिनिकल ट्रायल्स झाल्या आहेत ना, त्या क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात की काहीच फरक पडलेला नाहीये. रेमडेसिवीरचे क्लिनिकल ट्रायल
4 का 5 ट्रायल्स पब्लिश झाल्या आहेत, त्यापैकी एकामध्ये मार्जिनल डिफरन्स आहे, बाकी 4मध्ये काहीही डिफरन्स नाही. म्हणजे ऍक्च्युअल क्लिनिकल ट्रायल मध्ये असं दिसतंय की कुठलीही ट्रीटमेंट ही प्लासेबोपेक्षा इफेक्टिव्ह नाहीये. आणि तरीही आता लोक कमी मरत आहेत. तर त्याचं कारण ट्रीटमेंटमध्ये फार फरक पडलाय असं नसून मुळात सिरियस होण्याचंच प्रपोर्शन कमी झालंय असं दिसतं. म्हणजे सर तुम्ही अगदी पहिल्यांदा म्हणाला होतात किंवा तुमच्या लेखामध्ये लिहिलं होतं की ते हळूहळू फ्लू किंवा सर्दीसारखं होऊन जाणार आहे, तर ते त्या लेवलला यायला लागलंय का आता? ते यायला लागले, खरंच यायला लागले. There were reports almost 99% recent infections were having the mutation which has spreadability high, but the severity is not at all there. बरोबर. सर मला म्हणजे कमिंग बॅक टू समवॉट लाईक प्लॅसेबोच्या रिलेटेड पण एक क्वेरी होती की प्लॅसेबो इफेक्ट बद्दल. म्हणजे आता जिथे यस्नो असं नाही, पण म्हणजे जिथे म्हणजे यस्नो टाईपची समजा ट्रायल किंवा इफेक्ट आहे, म्हणजे अँटीबायोटिक ताप होता ताप गेला इज अ क्लिअर इंडिकेशन. पण जिथे म्हणजे इम्युन साईडचे असतील प्रॉब्लेम किंवा एंडोक्रायनल मध्ये पण असेल किंवा अगदी डायबिटीस मध्ये पण देर इज अ रेंज. ओके, की एवढ्या रेंज मध्ये म्हणजे टिपिकली इट इज अंडर व्हॉट एव्हर एक्सपेक्टेड मॅनेजमेंट और कंट्रोल. तर ज्यांना ड्रग दिलं जात आहे त्यांच्यातही सायकोलॉजिकली तसाच इफेक्ट येत असेल ना, की म्हणजे ज्यांना दिलं जात नाही त्यांच्यात तो पॉझिटिव्ह जो पॉझिटिव्हिटी आहे ती ज्यांना देतोय त्यांच्यातही जाऊन कॉम्बिनेशन इफेक्टमुळे खालच्या म्हणजे वेदर इट वोंट गो टू द लोअर साइड अशा काही टाईपचे इंडिकेशन किंवा असं कधी टाईपनी असं कधी बघितलंय का? नाही, म्हणूनच तर प्लासेबो कंट्रोल असतो ना. आपल्याला खरोखरच दिलंय असं सगळ्यांना वाटत असतं, त्यापैकी निम्म्यानंच दिलेलं असतं, निम्म्यानं नसतं. म्हणजे जो सायकोलॉजिकल इफेक्ट आहे तो कॉमन डिनॉमिनेटर करण्याचा प्रयत्न केलेला असतो याच्यामध्ये. ते न्यूमरिकली, पण ऍक्च्युअल रिडिंग मध्ये म्हणजे लाईक फारच वेग आहे प्रश्न, पण समजा हायपोग्लायसिमियाच वाढलाय असं टाईपचं इंडिकेशन दिसतात का रादर दॅन कमिंग टू द रेंज? आता ही गोष्ट एक महत्वाची आहे की आपण जरी असं म्हटलं की आम्ही प्लासेबो कंट्रोल ठेवलाय आणि लोकांना आम्ही सांगितलेलं नाही की तुम्हाला औषध दिलंय, पण औषधाचे अनेक परिणाम दिसतात. काही औषधांना स्ट्रॉंग वास असतो किंवा काहींचे काही वेगळे इफेक्ट दिसतात. तर हे तुम्ही कसं मॅच करणार? किंवा काही औषध दिल्यानंतर युरिनचा कलर बदलतो. तर हे जर का पेशंटला माहित असेल तर त्यांना लगेच कळतं की आपल्याला औषध दिलंय की नाही. पेशंटला बरं, डबल ब्लाइंड मध्ये पेशंटच नाही तर त्यांना ट्रीट करणाऱ्या फिजिशियनला सुद्धा माहिती नसणं अपेक्षित आहे की याला दिलंय का नाही. पण तो जर का एक्सपिरियन्स असेल तो ओळखू शकतो की याला खरोखर दिलंय का नाही. आणि त्यामुळे थिअरॉटिकली जो प्लासेबो कंट्रोल आहे तो इन प्रॅक्टिस बऱ्याचदा नाही राहू शकत आणि कुठेतरी कळतं की कोणाला कोण ट्रीटमेंट खाली आणि कोण नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं हे शुगर कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत तर तुम्हाला तो सरोगेट मधल्या स्टेजचा इंडिकेटर आहेच ना. शुगर कमी झालेली दिसते सगळ्यांना, कारण आता घरोघरी तुमच्याकडे ते शुगरच्या स्ट्रिप्स आणि ग्लुकोमीटर असतात. त्यामुळे लपवून नाही ठेवता येत तुम्हाला, ते कळतं लोकांना. पण किमान थिअरॉटिकली आम्ही ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, एवढा तर प्लासेबो कंट्रोलचा अर्थ कमीत कमी असतो. काही केसेसमध्ये तसं खरोखर ब्लाइंडिंग जमतं. इतर अनेक ड्रग्सच्या किंवा ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये ते खरोखरच जमतं असं काही नाही. ओके, तरी मला तुम्हाला काय वेगळं म्हणायचं होतं का सर? मला तरी वाटत होतं, म्हणजे मला खरं असं थोडं म्हणायचं होतं की ओव्हर इफेक्ट येतो का ज्यांना ट्रीटमेंट जातीये त्यांना, बिकॉज ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंट ॲज वेल ॲज द
म्हणजे कम्पॅरेटिव्ह मध्ये कम्पॅरिझन म्हणून नाही, म्हणजे आय अंडरस्टँड ऑफकोर्स की प्लॅसेबो आणि ह्याच्यातल्या डिफरन्स साठीच तर प्लॅसेबो आहे की व्हॉट इज द नेट इफेक्ट इन टर्म्स ऑफ स्टॅटिस्टिकल पॉवर, सिग्निफिकन्स, एव्हरीथिंग. पण on the range or on the parameter that you are measuring, are there like indications of over effect? मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्लासेबो इफेक्ट आणि ड्रग इफेक्ट हे नुसते ऍडिटिव्ह न राहता त्याची जास्ती कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन काहीतरी होते? हो, असं म्हणजे या टाईपने असं काही हे झालेलं आहे का विषय? तर ही गोष्ट शक्य आहे, पण ते कळायला काही मार्ग नाही. म्हणजे ते ऍडिटिव्ह आहे का मोर दॅन ऍडिटिव्ह आहे का लेस दॅन ऍडिटिव्ह आहे कळायला काही मार्ग नाही. पिन पॉइंट नाही करता येणार. व्हेअरएज कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्सच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं. आणि तिथे टिपिकली ज्या स्टॅटिस्टिकल टेस्ट असतात दे आर डिझाईन टू लुक फॉर इंटरॅक्शन. म्हणजे आता अनोवा सारखे जे काही स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आहेत, दे लुक ॲट द इफेक्ट ऑफ ए, इफेक्ट ऑफ बी आणि इफेक्ट ऑफ इंटरॅक्शन ऑफ ए अँड बी. बरोबर. तर जेव्हा 2 किंवा अधिक ड्रग्सच्या ट्रायल चालू असतील त्यावेळेला ह्या इंटरॅक्शन कडे बघितलं जातं आणि हे स्टँडर्ड आहे की इंटरॅक्शन कडे बघितलं जातं. परंतु प्लासेबो आणि याच्या इंटरॅक्शन कडे बघण्याचा काही मार्ग दिसत नाही मला. हो, नाही म्हणजे इट वॉज एनिवे थेरॉटिकल क्वेश्चन. म्हणजे अगदी CNS मध्ये म्हटलं तर अँटी डिप्रेसंटचा एक्स्ट्रॉर्डिनरीली व्हेरी पॉझिटिव्ह इफेक्ट वगैरे असं इज अ मे बी अ कॉम्बिनेशन दॅट आय एम गुड नाव आणि ऍक्च्युली द ड्रग इज ऑल्सो वर्किंग इन सुपर्ब. नाही, ह्याच्यामध्ये खूप म्हणजे आता माझाच अनुभव सांगतो की एक पेशंट, सो शी वॉज अंडर अँटीडिप्रेसिव्ह आणि मी काही डॉक्टर नाही, पण मी काही म्हणजे केवळ फॅमिली फ्रेंड म्हणून आमची ओळख झाली. मग ते बोलणं झालं की मला असा असा त्रास होतो, मी अमुक अमुक औषध घेते. तर मी त्यांना काही सोपे सोपे एक्सरसाइजेस सांगितले आणि ऍक्च्युअल ट्रेनिंग दिलं की हे एक्सरसाइजेस करा. आणि देन सडनली शी स्टार्टेड फिलिंग बेटर आणि सबस्टॅन्शियल फरक. म्हणजे औषध तर आधीच घेतच होती, पण हे एक्सरसाइजेस सुरू झाल्यानंतर तिला प्रचंड फरक जाणवला. मग म्हटलं की जर का आता याचा फरक जाणवत असेल तर मग आता औषधं कमी कर. आणि मी सांगतो म्हणून कमी करू नको, असं तुमच्या फिजिशियनला किंवा सायकियाट्रिस्टला भेटून सांग की असं असं मी एक्सरसाइजेस करायला लागल्यापासून मला खूप बरं वाटतंय, तर आता मी डोसेज कमी करू का, तुम्हीच कमी करून द्या. तर ती म्हणली की नको, ते औषधं कमी केली तर मला कदाचित नाही बरं वाटत. म्हणजे हा जो भाग आहे तर तो तोच आहे इथं. सो दिस इज अ कॉम्प्लेक्स फिनॉमिना. की हे स्पष्ट होतं की ती बरेच ड्रग देत होती आणि त्यांनी फारसा फरक पडत नव्हता. मग दुसरं काहीतरी करायला लागलो आपण, कुठल्या तरी खेळामध्ये घ्यायला लागलो, त्याच्यामध्ये मन रमायला लागलं, मग ते बरं वाटायला लागलं, तर मग आता औषध कमी करून बघायला काय हरकत आहे. पण तो जो एक आहे की नाही डिप्रेशन जर का असेल तर हे औषध घ्यायलाच पाहिजे, मग ते सोडून नाही चालत. अशा समजुतींमुळे ते असतं बऱ्याचदा. हा, म्हणजे असं तर नक्कीच वाटतं खूप लॉंग टर्म औषधं घेणाऱ्या लोकांच्या बाबतीत की खरं तर ते पायाखालची वाळू सरकल्यासारखी वाटतं की अरे गोळी नाही घेतली मग आता मी कसं जगायचं. हो. सर, मगाशी जे तुम्ही कोविडचं एक्झाम्पल दिलं ऑफ सेकंड वेव्ह इन युरोप, सो इट्स लाईकली की तेव्हा देर वर सिव्हिअर लॉकडाऊन्स इनिशियली, सो व्हेरी म्हणजे सिरियस पेशंट्स और हु हॅड that kind of a virus which was causing lot of serious things were isolated. आणि जो पसरत गेला तो माइल्डली सिम्प्टोमॅटिक और असा काहीतरी होता. आणि म्हणून देर इज अ सर्ज अगेन. मग इफ दॅट्स पॉसिबल, मग तसं दॅट्स हाऊ दे आर प्रेडिक्टिंग की इंडियात पण तसाच होईल. हा, पण आता गंमत अशी आहे बरं का की आपल्याकडे पण आपल्या इथे पण आपल्या इथला सिरो सर्वे इंडिकेट करतो की देर इज अ लॉट ऑफ हिडन पॉप्युलेशन विच वॉज ऑलरेडी एक्सपोज टू इट. सो
हो हा. नाही, आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे जे सप्टेंबर मध्यापासून कमी व्हायला लागलं ना, तो कशामुळे कमी झाला हे कोणालाच माहित नाही. कशामुळे कमी होतोय अजूनही हे कोणालाच माहित नाही किंवा कोणीच सांगू शकत नाहीये. याचं कारण असं की त्यावेळेला ऍक्च्युअली सगळ्या गोष्टी शिथिल होत होत्या. म्हणजे जेव्हा टाईट लॉकडाऊन होतं त्यावेळेचा रेट ऑफ स्प्रेड हा आतापेक्षा कित्येक पटीने जास्त होता आणि आता तो कमी झालाय. म्हणजे हे कमी होण्याचा सोशल डिस्टन्सिंगशी, तुमच्या कुठल्याही प्रकारच्या शिस्तीशी, क्लिनलीनेसशी काहीही संबंध लावता येत नाही. हे सगळे लोक आता जास्ती निष्काळजीपणाने वागायला लागले, जास्ती गर्दी व्हायला लागली आहे. आता बिहारमध्ये निवडणुका झाल्या, मोठमोठ्या सभा झाल्या, सभांमध्ये लोक कुणीही मास्क घालून आले नव्हते. असं सगळं होऊनही इन्फेक्शन खूप वाढलं का, तर तसं नाही झालेलं. त्यामुळे आता हा मागच्या 4 आठवड्यामध्ये जो कमी झाला तो का कमी झाला हे कोणालाही माहिती नाहीये. आणि त्यामुळे तो परत येईल का, दुसरी लाट येईल का, हे पण काही प्रेडिक्टेबल नाहीये. पण मला तरी असं वाटतं की येणार नाही, कारण जो कमी झालाय तो लॉकडाऊन किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्समुळे कमी न होता त्याचीच सायकल आता उतरणीला लागल्यामुळे कमी झालाय. So this seems to be a more natural phenomenon rather than an induced phenomenon. आणि तो जर का असा नॅचरली कमी झाला असेल तर अनलेस देर इज अनदर अँटीजेनिक व्हेरियंट, कुठली वेगळा व्हेरियंट आला तरच दुसरी लाट येईल, नाहीतर येईल असं काही कारण दिसत नाही. आणि ह्या उलट ज्या देशांमध्ये सुरुवातीलाच खूप चांगली शिस्त पाळून त्यांनी आयसोलेट करून आणि मुळात पॉप्युलेशन डेन्सिटी कमी होती वगैरे वगैरे हे फॅक्टर आहेतच, पण चांगलं आयसोलेट करून चांगलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्याला कमी केलं, तिथे आता परत वाढतोय. कारण ते बळजबरीने कमी केलेलं होतं, नॅचरली नाही. मला एक जरा बाळगत प्रश्न आहे की व्हायरस मध्ये म्युटेशन्स होत गेली तर 4 महिन्यांनी ती लस जी त्याच्यावरची शोधलेली असेल ती कितपत इफेक्टिव्ह होईल? आता म्युटेशन कुठकुठल्या गोष्टीमध्ये होतात त्याच्यावरती अवलंबून आहे. तर लस कशावर अवलंबून असते, तर काही ठराविक अँटीजेनिक मार्कर्सवर अवलंबून असते. तर प्रत्येक म्युटेशननी ते अँटीजेनिसिटी बदलते असं नाहीये. ज्या म्युटेशनने अँटीजेनिसिटी बदलते तीच म्युटेशन फक्त वॅक्सिनला इनइफेक्टिव्ह करू शकतात. आणि आतापर्यंत या व्हायरसमध्ये अनेक म्युटेशन्स नोट झालेली आहेत. ते सगळे जिनोम सिक्वेन्सेस आणि कुठलं म्युटेशन कुठे झालं या सगळ्याचं रेकॉर्ड आहे. सगळ्याचं म्हणजे 60-70 हजार व्हायरसेसचं आहे. प्रत्यक्षातले व्हायरसेस आणि प्रत्यक्षातले म्युटेशन त्याच्यावर कित्येक पटीने असणार आहेत, पण जे ऑन रेकॉर्ड आहेत त्याच्यामध्ये अनेक म्युटेशन जरी नोट झाली असली तरी मेजर अँटीजेनिक शिफ्ट अजूनही आहे असं कोणी दाखवलेलं नाहीये. म्हणजे आता आज या क्षणी तरी वॅक्सिन्सना काही धोका आहे असं दिसत नाही. पण ह्याच्या पुढे होणार नाही आणि ह्याच्या पुढे अँटीजेनिसिटी बदलणार नाही अशी काही आपण गॅरंटी नाही देऊ शकत. पण काही व्हायरसेस मध्ये अँटीजेनिक ड्रिफ्ट खूप कॉमनली दिसते आणि काही मध्ये नाही दिसत. म्हणजे उदाहरणार्थ देवीच्या व्हायरसमध्ये ती कधीही दिसली नाही. तर ते का, त्याची कारण परत वेगळी असतील, ती कितपत समजली आहेत कितपत नाही मला माहित नाही. याच्या उलट सर्दीचा व्हायरस किंवा कॉमन फ्लूच्या व्हायरसेस मध्ये या अँटीजेनिक ड्रिफ्ट खूप कॉमनली होतात. आता हे का होतं हे त्याच्या स्ट्रक्चरल डिटेल्स मध्ये वगैरे कुठल्या मॉलिक्युल्सनी कुठल्या ह्यानी ती अँटीजेनिसिटी ठरते, त्याचं दुसरं फंक्शन काय वगैरे अशा अनेक गोष्टींवरती ते अवलंबून आहेत. त्याच्यात सर एड्स मध्ये पण नाही होत ना, एड्स मध्ये पण सारखा बदलतो. तर या व्हायरसच्या बाबतीमध्ये मेजर अँटीजेनिक शिफ्ट अजूनपर्यंत कोणी दाखवलेलं नाही. आणि असंही असेल ना, म्हणजे इंडियामध्ये डेथ रेट कायमच कमी होता. वुड बी पॉसिबल बिकॉज ऑफ द रिझन विच यू सेड की द काइंड ऑफ म्युटेशन्स विच वर देअर इन द स्ट्रेन्स जे आपल्या इथे होते ते वर सच दे वर कॉझिंग इन्फेक्शन, बट मे बी डेथ होत नव्हती जी युरोप किंवा US मध्ये खूप होत होती. नाही, याच्यामध्ये आता त्या पॉप्युलेशनचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये म्हातारे लोक किती आहेत, डायबेटिक हायपरटेन्सिव्ह किती आहेत, याच्यावरती खूप अवलंबून आहे.
तर भारतातलं पॉप्युलेशन मुळातच यंग आहे. 25च्या खालचेच लोक आपल्याकडे 40% का 50% आहेत. आणि हा व्हायरस तरी यंग लोकांना फारसा मारताना दिसत नाहीये. दॅट वॉज नॉट द केस विथ H1N1. H1N1 मध्ये यंग लोक सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात मरत होती. तसं याचं नाहीये. आणि हे इज मोस्टली दिस रिझन, मोस्टली डिफरन्स इन एज स्ट्रक्चर. त्याच्यामुळे भारतामध्ये डेथ रेट कधी युरोप इतका जास्ती नव्हता. पण कोमॉर्बिडिटीज आपल्याकडेही खूप, म्हणजे डायबिटीज आपल्याकडेही खूप आहे ना, म्हणजे ऍज अ कोमॉर्बिडिटी. हो. इनफॅक्ट म्हणजे इनफॅक्ट ज्या डेथ्स झाल्या आणि मी जे डेथ रिपोर्ट्स बघितलेत त्याच्यामध्ये एव्हरी डेथ, ऑलमोस्ट एव्हरी, म्हणजे आय शुडंट से एव्हरी बट ऑलमोस्ट एव्हरी हॅड हायपरटेन्शन, डायबिटीज रिटर्न ऍज अ कोमॉर्बिडिटी. अगदी 80-90% लोकांच्या रेकॉर्डमध्ये डायबिटीस किंवा हायपरटेन्शन आहे किंवा रिनल प्रॉब्लेम्स आहेत क्वचित. सर, माझा असा प्रश्न होता की हा व्हायरस RNA व्हायरस आहे, तर त्याच्या म्युटेशन रेट वरती काही फरक पडू शकतो का? हो, साधारणपणे RNA व्हायरसचे म्युटेशन रेट जास्ती असतात DNA व्हायरस पेक्षा. हो. त्यामुळे प्रत्यक्षात आणि व्हायरसचं एकूण पॉप्युलेशन नेहमीच खूप मोठं असतं आणि म्युटेशन रेट पण जास्ती आहे. आणि त्यामुळे यू ऑलवेज हॅव अ जिनॉमिक क्लाउड आउट देअर. म्हणजे एपिडेमिओलॉजिस्ट टिपिकली स्ट्रेन वगैरे शब्द वापरतात, तर तसं काही नसतं. त्याच्यामध्ये असे वेगळे स्ट्रेन किंवा असं काही नसतं. दे आर कंटिन्युअसली म्युटिंग. आणि त्यामुळे एक असा जिनॉमिक क्लाउड असतो की प्रत्येक जिनोम हा कुठेतरी वेगळा असण्याची शक्यता आहे. सो इन द एंटायर पॉप्युलेशन यू हॅव अ लार्ज नंबर ऑफ म्युटेशन्स हॅपनिंग हिअर ऑर देअर. आणि त्यामुळे त्याला क्लाउड हेच मेटाफॉर सगळ्यात योग्य आहे. स्ट्रेन वगैरे या गोष्टी तिथं नाहीच लागू होत. सर, कोमॉर्बिडिटी फॅक्टर मध्ये एड्स किती प्रमाणात आढळला? काय एड्स? काय माझ्या पाहण्यात नाहीये डेटा एड्स बद्दल काही. एक कमी होता बऱ्यापैकी. पण तो म्हणजे पॉप्युलेशन लेवलची काढून बघितला का, म्हणजे सिग्निफिकंटली कमी होता असं आहे का? बघते मी माझ्या डेटावरनं, पण म्हणजे साधारण जे मला मागच्या 6 महिन्यातले डेथ रिपोर्ट्स आठवतात त्याच्यामधनं सांगते की व्हेरी व्हेरी लेस, म्हणजे रिझन ऑफ डेथ एक असतं आणि काय कोमॉर्बिडिटी होती त्या पेशंटला हा एक कॉलम होता. सो व्हेरी लेस एड्स वॉज साइटेड ओव्हर देयर. बर. आता ह्या रेकॉर्ड मध्ये सुद्धा बरं का बायस येतो, म्हणजे रेकॉर्ड ते करणार ते घेणाऱ्याचा बायस येतो. हो, ऑफकोर्स. आता पहिल्यापासून हे बोललं गेलेलं नाही की डायबिटीस हायपरटेन्शन असेल तर कोविडचे लोक जास्ती मरतात. सो पीपल आर मोर सेन्सिटिव्ह अबाउट रेकॉर्डिंग दॅट. आणि ह्याच्या उलट अमुक ब्लड ग्रुपचे लोक जास्ती मरतात किंवा तमुकचे हे पण लोकांनी बोललं गेलेलं आहे. पण असा दुसरा एखादा फॅक्टर असेल की ज्याच्याबद्दल बोललं गेलं नाही तर ऍक्च्युअली इम्पॉर्टंट असू शकेल, तर तो रेकॉर्ड नाही होणार. क्लिनिकल हिस्ट्री लिहिणारा माणूस सुद्धा बायस्ड असतोच मुळात. ते कशाला महत्व द्यायचं कशाला नाही. हो. पण ते मला म्हणजे यू आर राईट, बायस येतो, पण मला ते जेव्हा सिम्पटम्सचा जो कॉलम असायचा ना TMCचा, त्याच्यात तो बायस खूप होता. म्हणजे इट वॉज लिटरली एन एक्सेल वरनं खाली ट्रॅक केलेली कफ कोल्ड फिवर. सो पण हा जो शेवटचा जो डेथचा कॉलम होता ह्याच्यात खूप बऱ्यापैकी डिटेल्ड मध्ये यायचं. मे बी बिकॉज डेथचं ऑडिट होत होतं म्हणूनही असेल. ऑडिट होत होतं आणि त्याशिवाय शेवटी ते कोण लिहितं त्याच्यावर अवलंबून आहे. मोर रिस्पॉन्सिबल पर्सन माइट बी रायटिंग दॅट. बाकीचे हिस्ट्री लिहिताना कदाचित सगळे लोक लिहित असतील.
हा म्हणजे असा अनुभव मला मागे symptoms एका जेव्हा हॉस्पिटलचा पेशंट आला होता बरं का. मागे 2 हॉस्पिटलचा नाही मला असा अनुभव आला होता की ते म्हणले की आमच्याकडे खूप डेटा आहे, आणखी तुम्ही तो पहा, आपण त्याचं काहीतरी करू, मग आपण त्याची डेटा एंट्री करू, नीट चांगलं स्टोरेज करू आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर आम्ही काही प्रश्न सिलेक्ट केले, मग ते करायला सुरुवात केली. मग त्याच्यावरती 1-2 विद्यार्थिनींनी तो सगळा डेटा त्यांच्या केस पेपरच्या स्वरूपामध्ये होता. जुनी गोष्ट आहे. मग ते सगळं आम्ही त्याचं कम्प्युटर एंट्री करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातल्या 1-2 शंका त्यामुळे डॉक्टरना जाऊन परत विचारल्या. तर ते डॉक्टर म्हणाल्या की असं आहे आमच्या डेटामध्ये, शक्यच नाही. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं न्यू बॉर्नचा डेटा बरं का, हे होतं ते गायनेकॉलॉजिकल हे होतं, गायनेकॉलॉजी नाही रादर बरोबर गायनॅक आणि पेडियाट्रिक असं ते हॉस्पिटल होतं. तर तिथल्या एंट्रीज बघितल्यानंतर त्या डॉक्टर थक्क झाल्या, कारण तिथे न्यू बॉर्न बेबी आणि मिल्क इंटेक 250 ml. अरे न्यू बॉर्न बेबी 250 ml दूध घेणार आहे. त्या बाई म्हणलं की नाही हा सगळा डेटा चुकीचा आहे. म्हणतात त्या कुठल्या तरी नर्सनी काहीतरी लिहिलेलं आहे आणि मग असं असतं की लिहिणारा किती जबाबदार आहे, तो कसा लिहितो, किती प्रिसिजनने लिहितो, याच्यावर खूप अवलंबून राहतं. सर हे सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह असं काही असतं का हो? असतं आणि एकाच नाही तर अनेक प्रकारच्या इन्फेक्शस डिसीजेसना ते असतं. मागे खूप वर्षापूर्वी म्हणजे किती तेही सांगतो 20 वर्षापूर्वी त्यामुळे 2000 अगदी 20 नाही 17-18 वर्षापूर्वी 2002-2003 महाराष्ट्र गोष्ट. तर प्रकाश आमटेंशी माझं एकदा बोलणं झालं होतं. म्हटलं तुमच्याकडे असं तुम्ही नुसत्या गोष्टी सांगतात, तुमच्याकडे खूप इंटरेस्टिंग केसेस असतात आणि त्या सगळ्या केसेसचा डेटा असणार आहे, तर ह्या डेटामध्ये बरंच काही निघू शकेल. तर मग मी माझ्या एका विद्यार्थिनीला तिथे बसवलं होतं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस आणि तिने मग सगळे केस पेपर बघून बरं ते परत असं हाताने लिहून ठेवलेलं सगळं. तर तिने बरेच केस पेपर उलगडून काही डेटा गोळा केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं की मलेरियाच्या केसेस तिथे मलेरिया खूप आहे. तर मलेरियाच्या केसेसमध्ये पिरियडिसिटी आहे. दर 5 ते 7 वर्षांनी त्या वाढतात, मग परत कमी होतात, मग ते परत वाढतात, मग परत कमी होतात. तर इन्फेक्शस डिसीजेस मध्ये वेव्स इज अ व्हेरी नॅचरल फिनॉमिना आणि जे डिसीजेस एंडेमिक आहेत म्हणजे बरीच वर्ष त्या समाजामध्ये राहतात मलेरियासारखे, असे एक लाट आली आणि मग 1 ती 7 येऊन गेली असं नसतं. वर्षानुवर्ष त्या पॉप्युलेशनमध्ये तो रोग कमी अधिक प्रमाणात राहतो. तर तिथे अशा रेग्युलर पिरियडनी वेव्ह येताना दिसत होते. तर त्यामुळे सायक्लिसिटी इज व्हेरी कॉमन इन इन्फेक्शस डिसीजेस. त्यामुळे वेव्ह 1 वेव्ह 2 या गोष्टी होणार. त्या का होतात याचं 2-3 कारण आहेत. एक कारण म्हणजे दुसरी जी वेव्ह येते तो कोणीतरी नवीन म्युटंट असतो पहिल्यापेक्षा वेगळा, हे एक कारण असू शकतं. किंवा जर का इम्युनिटी लॉंग लास्टिंग नसेल तर पहिल्या वेव्ह बरोबर अनेक लोक इम्युन होतात, 50-60% पॉप्युलेशन इम्युन होतं, मग तो व्हायरस कमी होतो आणि मग काही आठवडे काही महिने गेले आणखी पहिल्या इन्फेक्ट झालेल्या लोकांची इम्युनिटी कमी व्हायला लागली किंवा परत सेकंड वेव्ह येऊ शकते. अशी 3-4 तरी कारणं आहेत की या वेव्स का येतात. मग स्पॅनिश फ्लूच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्यामध्ये बिहेव्हिअरल फॅक्टर्स पण असतात. स्पॅनिश फ्लूच्या बाबतीमध्ये एक बिहेव्हिअरल फॅक्टर असं सांगितलं जातो की पहिलं महायुद्ध त्यावेळेस चालू होतं आणि त्या सैनिकांच्या मध्ये हा फ्लू पसरायला लागला आणि मग त्यावेळेला असं झालं की जे लोक जास्ती सिरियस होते त्यांना ते सिव्हिलला पाठवायचे आणि जे माइल्ड होते त्यांची ट्रीटमेंट तिथंच म्हणजे बॉर्डरवरतीच त्यांची ट्रीटमेंट व्हायची आणि त्यामुळे असं झालं की सगळ्या सिव्हिअर केसेस त्या शहरात आल्या. त्यातून जास्ती सिव्हिअर व्हायरस हा जास्ती लोकसंख्येच्या भागामध्ये येत राहिला आणि दॅट इज पॉसिबली, ह्या सगळे स्पेक्युलेशन्स आहेत, दॅट इज पॉसिबली द कॉज ऑफ द सेकंड वेव्ह.
म्हणजे याच्यात बिहेवियरल फॅक्टर असू शकतात, इम्युनिटी रिलेटेड असू शकतं, किंवा नवीन डाटा असू शकतो. पण अनेक कारणांमुळे सायक्लिक पॅटर्न इज क्वाईट कॉमन इन इन्फेक्शन डिसीज. सर पण असं असतं का की फर्स्ट व्हायरस आला, त्याच्यानंतर सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह वॉज मोर डेडलियर, फोर्थ वेव्ह वॉज नॉट सो डेडली, असं पण होऊ शकतं? हो, असं कारण इम्युनिटी नाही, असं ऍक्च्युली होतच. म्हणजे सबसिक्वेंट वेव्ह, द एन्थ वेव्ह ही तुम्हाला जाणवत पण नाही इतकी माइल्ड होऊन गेलेली. आणि शेवटी हे सर्दी खोकला आणि सीझनल फ्लू हे असेच आहेत. त्यांची आता एन्थ वेव्ह किंवा काय एन स्क्वेअर वेव्ह असे चालू असेल समाजामध्ये, आपल्याला काही कळतच नाही, कारण ते खूप माइल्ड होऊन गेलेले आहे. पण म्हणजे माइल्डच होत जातं वर्षन, का ते खूप व्हायरुलंट पण होऊ शकतं? साधारणपणे एका होस्ट मध्ये जास्ती काळ राहिल्यानंतर ते माइल्ड होतं. किती माइल्ड होऊ शकेल याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्मॉलपॉक्स हा काही फार माइल्ड झाला नाही. स्मॉलपॉक्स माणसाबरोबर काही 1000 वर्ष तरी आहे, कारण त्याची खूप जुनी रेकॉर्ड्स आहेत स्मॉलपॉक्स. पण 1000 वर्ष माणसाबरोबर राहून स्मॉलपॉक्सचा साध्या फ्लू इतका माइल्ड कधी झाला नाही. पण हाच स्मॉलपॉक्स ज्या वेळेला अमेरिकेत गेला त्यावेळेला नेटिव्ह अमेरिकन्सना 10 पट सिव्हिअर तो झाला. याचा अर्थ असा की ओल्ड वर्ल्ड मध्ये, म्हणजे युरोप, एशिया, आफ्रिकामध्ये हा ऑलरेडी माइल्ड झालेलाच होता. आणि नवीन पॉप्युलेशन मध्ये गेला त्यावेळेस एकदम त्याचे खूपच कित्येक पटीने सिरियस इफेक्ट दिसले. पण तो फ्लू इतका माइल्ड कधी झाला नाही. आणि याचं एक कारण असं आहे बरं का, की वेदर व्हिरुलन्स इज रिलेटेड टू व्हायरस रेप्लिकेशन. देवीच्या बाबतीमध्ये असं आहे की देवी जेवढी सिरियस तेवढं त्याच्या अंगावरचे पश्चूल जास्ती, म्हणजे तेवढा व्हायरस जास्ती, तेवढा त्या व्हायरसचा स्प्रेड जास्ती. आणि कोविडच्या बाबतीमध्ये लोकांनी हे दाखवलंय की ऍक्च्युअली देर इज व्हेरी वीक कोरिलेशन बिटवीन सिव्हिरिटी ऑफ सिम्पटम्स आणि व्हायरल लोड ऑफ द पर्सन. आणि हे कोरिलेशन खूप वीक असल्यामुळे जास्ती सिव्हिअर होण्यामध्ये त्या व्हायरसला ऍडव्हान्टेज काही नाही, जे देवीमध्ये होतं. देवीच्या केसमध्ये सिरियस पेशंट यूज टू स्प्रेड मोर व्हायरस, आणि त्यामुळे सिरियस होण्यामध्ये किंवा व्हिरुलंट होण्यामध्ये व्हायरसचा काही ना काहीतरी फायदा होता. तसा फायदा या व्हायरसच्या बाबतीमध्ये डेटामध्ये दिसत नाहीये. आणि त्यामुळे व्हिरुलंट वन हॅज नो सिलेक्टिव्ह ऍडव्हान्टेज. पण असंही असेल ना की सिरियस पेशंट आतापर्यंत हॅज बीन आयसोलेटेड व्हेरी फास्ट, राईट? और लाईक बरोबर. सो त्यामुळे व्हिरुलन्स असण्यामध्ये तोटा आहे. आणि व्हिरुलन्स असण्यामध्ये फायदा काय असू शकत होता? इफ व्हिरुलन्स वॉज हायली कोरिलेटेड, टाइटली कोरिलेटेड विथ व्हायरल लोड, तर मग व्हिरुलंट असण्यास व्हायरसचा फायदा होतो की सिव्हिअर केसेस मधून जास्ती व्हायरस बाहेर पडणार. पण असे स्टडीज झालेले आहेत आणि लोकांनी असं दाखवलंय की स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट डिफरन्स आहे, पण मॅग्निट्यूड मध्ये तो डिफरन्स खूप मार्जिनल आहे. सो इट डझंट मेक सेन्स टू बी मोर व्हिरुलंट. सर पण असं येऊ शकेल ना की वन व्हायरस और वन म्युटेशन कॅन बी व्हेरी व्हिरुलंट टू वन पर्सन अँड इट कॅन बी माइल्ड फॉर अनदर पर्सन डिपेंडिंग अपॉन हिज इम्युन सिस्टम. हो, आता व्हिरुलंट हा शब्द कसं आहे की ते त्या ठराविक होस्ट पॉप्युलेशनच्या किंवा होस्ट व्हरायटीच्या संदर्भातच तुम्ही त्याला व्हिरुलंट म्हणू शकता. Okay, the same virus in another species or even in another population did not show the same amount of virulence. जे देवीच्या बाबतीमध्ये हिस्ट्री आहे की ओल्ड वर्ल्ड मधला देवी आणि नेटिव्ह अमेरिकन्स मध्ये गेल्यानंतरचा देवी जमीन आसमानाचा फरक होता. तर त्यामुळे होस्ट पॉप्युलेशन वरती सुद्धा व्हिरुलन्स अवलंबून असतो. एका स्पीसीज मध्ये मिक्झोमा व्हायरस हा अमेरिकेतल्या रॅबिट स्पीसीज मधून युरोप मधल्या रॅबिट स्पीसीज मध्ये आला. अमेरिकेतल्या रॅबिट स्पीसीज मध्ये तो एंडेमिक होता वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या ते 2-4 मरत असतील इकडे तिकडे.
युरोपमधल्या रॅबिट मध्ये आल्यानंतर 99% काही महिन्यात नाही. Virulence is a property jointly contributed by the host and the virus. सर मी हे नॉर्थ अमेरिकेतल्या ज्या ट्रायबल्स मध्ये जो पसरला देवी त्याच्याबद्दल खूप भयान वर्णन त्या सॉंग ऑफ अ डोडो मध्ये वाचलंय. हो त्याची खूप लोकांनी लिहिलंय, त्याच्याबद्दल जॅरेड डायमंडने लिहिलंय. मग त्याच्या आधी एक होता ना, त्याचं नाव विसरलो, अल्फ्रेड काहीतरी. ओके, एनिवे, तर खूप लोकांनी लिहिले त्याच्याबद्दल. सर म्हणजे मी असं काही गोरी म्हणजे हा विषय आता नाहीये, पण तिथल्या लोकांनी जे लोक गेले त्या लोकांनी देवीच्या पेशंटचे ब्लँकेट तिथल्या लोकांना वाटले की ते संपू देत म्हणून. पण गंमत पहा की ही गोष्ट अशा काळातली आहे ज्यावेळेस व्हायरस हा शब्दच अस्तित्वात नव्हता, म्हणजे तो कन्सेप्टच नव्हता. पण हे ऑब्झर्वेशन होतं की रोग्याच्या कपडे जर का तुम्ही वापरले तर तुम्हाला रोग होऊ शकतो. हे ऑब्झर्वेशन होतं. इन्फेक्शन म्हणजे काय, रोगजंतू काय असतात, बॅक्टेरिया काय, व्हायरसेस काय, हे काही माहित नव्हतं त्या काळातली गोष्ट. बरं, थांबूया आपण, अर्थ घेऊया.